नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निवडणुका आल्या की त्यामध्ये एखादं लोकप्रिय आश्वासन देणं हा आपल्या देशातल्या राजकीय नेत्यांचा आणि राजकीय पक्षांचा अत्यंत आवडीचा छंद. निवडून आलं की हे आश्वासनं पूर्ण केली काय किंवा पूर्ण नाही केली काय त्यांना काही फारसा फरक पडत नाही. लोक सुद्धा ही आश्वासनं काही फार काळ लक्षात ठेवत नाहीत. पण काही आश्वासनं अशी असतात की जी सरकारला पूर्ण करणं शक्य नसतं आणि जनतेला विसरणं शक्य नसतं. 2024च्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींमध्ये महायुतीनं दिलेलं असंच एक आश्वासन सध्या सरकारची प्रचंड अडचण करणारं ठरतंय. हे आश्वासन होतं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं. खरं तर कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेली ही काही पहिली निवडणूक नव्हती. पण गेल्या काही वर्षांमध्ये शेती क्षेत्रामध्ये जी अधोगती झाली आहे त्यामुळे हे आश्वासन शेतकऱ्यांसाठी प्रचंड महत्त्वाचं बनलं. निवडणुकीनंतर हे आश्वासन पूर्ण होईल, लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण पहिल्या 5-6 महिन्यामध्ये तसं काही झालं नाही. मार्च महिन्याच्या अखेरच्या तारखेला अर्थमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते भरा असा नीट दमच दिला आणि तिथेच सरकार कर्जमाफीचं आश्वासन लवकर पूर्ण करणार नाही याची खात्री शेतकऱ्यांना पटली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी सरकारकडे तगादा लावायला सुरुवात केली. योग्य वेळ आली की कर्जमाफी करू असं आश्वासन सरकार देतही राहिलं. पण शेतीमालाचे वारंवार पडणारे भाव, अवकाळी पाऊस आणि एकूणच शेतीचं बिघडलेलं गणित त्यामुळे कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा वाटू लागला. आणि म्हणून कुणीही कर्जमाफीबद्दल आवाज दिला तर शेतकरी त्याच्या मागे उभं राहायला लागले. शेतकऱ्यांच्या त्याच ताकदीची चुणूक आज पुन्हा एकदा दिसतीये नागपूरमध्ये. नागपूरमध्ये कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू झाले. प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले. पण या आंदोलनामध्ये सध्या सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले. या सगळ्याची न्यायालयानं दखल घेतली आहे. आंदोलनकर्त्यांना रस्ते मोकळे करायला सांगितलेत. पण अजूनही पूर्णतः तसं झालेलं नाहीये. आत्ताही नागपूरच्या रस्त्यांवर पोलीस प्रयत्न करतायत, आंदोलकांशी चर्चा करतायत. खरं पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये शेतकऱ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या रास्तच आहेत आणि सरकारनं त्यावर तोडगा काढायला हवा ही मागणीही बरोबर आहे. त्यासाठी मुंबई की नागपूर असा वाद उभा न करता चर्चा व्हायला हवी. पण त्यासाठी सर्वसामान्यांना तासनतास शिक्षा देणं योग्य आहे का याचाही विचार व्हायला हवा. सगळ्यावर आज बोलूयात. पण त्या अगोदर पाहूयात कालपासून या आंदोलनामध्ये नेमकं काय काय झालं याचा एक रिपोर्ट. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही या मुद्द्यानं महाराष्ट्रात पुन्हा उचल खाल्ली आहे आणि त्याला कारण ठरलंय एक मोर्चा. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी नागपूरमध्ये मोर्चा काढलाय. या मोर्चाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. नागपूरमधले महामार्ग गेले अनेक तास ठप्प आहेत. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. पण शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जर का या सरकारने या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आज आम्ही या ठिकाणी फक्त टायर जाऊन या ठिकाणी आंदोलन केलं. पण संध्याकाळपर्यंत ज्या सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही तर संध्याकाळपासून मात्र या महाराष्ट्रामध्ये या रस्त्यावर, या रोडवर, समृद्धी महामार्ग असो किंवा हायवे असो, महाराष्ट्रभर आम्ही अख्ख्या जागोजागी त्या ठिकाणी वाहनं जाळून टाकू. एवढंच नाही तर मंत्र्यांच्या गाड्यांना सुद्धा फुकायला मागे पुढे पारणार नाही. हा पद्धतीचा इशारा मी या सरकारला देतो. नागपूरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये बैठक लावली. पण मुंबईमध्ये बैठकीला यायला बच्चू कडूंनी नकार दिला आणि नागपूरमध्ये बैठक घेण्याचा पर्याय सरकारच्या वतीनं जवळजवळ धुडकावण्यात आला. आम्ही आता सीएम साहेबांना मेसेज केला आणि बावनकुळे साहेबांना पण केला का इथे सगळे लाखो लोक येईल आणि आम्ही तिकडे जर गेलो तर आणि इकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते कोण पाहणार. नेतृत्वच नाही आहे तर मग लोकांनी काही प्रॉब्लेम केले तर मोठी अडचण येऊ शकतं. हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना पण ते शक्य आहे, त्यांना पण ते लक्षात येऊ शकतंय. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं का तुमचा प्रतिनिधी इकडे पाठवा. आम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्यातले काय तुम्ही निर्णय घेऊ शकता
नाही घेऊ शकत तसं पाठवा, म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल ना. आता त्यांचा भूमिका आहे की तिकडे शेतकरी राहतील, मी बैठकीला राहील. बैठकीला यायला पाहिजे. शेवटी शासनच निर्णय करणार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक लावलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री बैठकीला आहेत. त्यामुळे इतकी उच्चस्तरीय बैठक लावल्यानंतर एखाद्या आंदोलनाची इतकी मोठी नोंद सरकारने घेतल्यानंतर मग त्या बैठकीला न येणे हे काही योग्य नाही. बच्चू कडूंच्या या आंदोलनाला विरोधकांनी मात्र मोठा प्रतिसाद दिलाय आणि सरकार बच्चू कडूंना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय. बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचा प्रयत्न होता. काय शहरी नक्षलवाद? या राज्यामध्ये कोणी आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, निवडणुकीच्या मुद्द्यावर, मतदार यादीच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही मागण्या केल्या, तर सगळ्यांना अर्बन नक्षलवाद ठरवायचं आणि ह्याच्यामध्ये माओवादी घुसले असं घोषित करून टाकायचं. सरकार म्हणून आमची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी काल त्या संदर्भामध्ये बैठक घेतली होती आणि निश्चित प्रकारे शेवटी शेतकरी आज अडचणीत आहे. बच्चूभाऊच्या मागण्याबद्दल किंवा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल त्या मागण्या रास्त आहेत. तर या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकार सकारात्मक आहेत आणि मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सकारात्मक आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांना सरकारनं जवळपास 32,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. विविध मोठे प्रकल्प आणि कल्याणकारी योजना यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा जवळपास 9.5 लाख कोटींपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे लगेचच राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारसाठी सोपा नसेल. ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपलाय, तो खराब झालेला आहे, शेती खराब झाली आहे, पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्यावेळेस ते पैसे बँकांना जातात, त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे. त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत. नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही आहे. कर्जमाफी देणार नाही असं सरकार म्हणू शकत नाही आणि कर्जमाफी कधी करणार हे सरकारला सांगता येत नाहीये. त्यामुळे योग्य वेळ आली की कर्जमाफी करू असं म्हणत सरकार वारंवार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते. पण निसर्गानं छळलंय आणि मार्केटनं खड्ड्यात घातलंय. या अशा परिस्थितीत सापडलेला शेतकरी या उत्तरावर कसं समाधान मानणार? ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या याच आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये. काही वेळापूर्वी 6 वाजण्याच्या अगोदर हायकोर्टानं स्वतःहून दखल घेत रस्ते मोकळे करा असे निर्देश बच्चू कडू यांना दिले होते. त्यावर आता बहुधा तिथं कार्यवाही सुरू झालेली आहे आणि बच्चू कडू यांनी आपला पुढचा पवित्राही स्पष्ट केलेला आहे. अगदी काही मिनिटांपूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. काय नेमकं म्हटलं बच्चू कडूंनी काही मिनिटांपूर्वी बघूया. प्लानिंग है, बीजेपी की बहुत अच्छी प्लानिंग है. कूटनीति से पहचानी जाती है पार्टी और आज भी वही कूटनीति किसानों के साथ की, दिव्यांगों के साथ की. इन लोगों ने 4 बजे मंत्री महोदय आने वाले थे और 6 बजे आदेश लेके आई सरकार. यानी ये पता था गवर्नमेंट को का न्यायालय निर्णय देने वाले हैं, कुछ तो भी न्यायालय में इस तरह से आदेश निकालेंगे और इनका आंदोलन उठाएंगे. आणि या संपूर्ण आंदोलनासंदर्भात आंदोलनामध्ये ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि आंदोलनाला सरकारनं जो प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या संदर्भात काही सवाल उपस्थित होत आहेत. जय महाराष्ट्रचे सवाल बघूयात. पहिला सवाल जो उपस्थित होतोय तो हा आहे की मुळात बच्चू कडू यांनी जे आंदोलन केले शेतकरी कर्जमाफीसाठी त्यामुळे सरकारची अडचण होतीये का? दुसरा सवाल, संपूर्ण कर्जमाफी करणं हे महाराष्ट्र सरकारला आत्ताच्या घडीला शक्य आहे? तिसरा सवाल, संपूर्ण कर्जमाफीचं श्रेय जर कर्जमाफी द्यायचीच झाली तर सरकार बच्चू कडूंना देणार का? चौथा सवाल, बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यामध्ये सरकार उशीर करते का?
पाचवा सवाल, तासनतास रास्ता रोको करून या आंदोलनामध्ये जनसामान्यांचे हाल का केले जात आहेत आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करायला बच्चू कडू यांनी तातडीनं होकार का दिला नाही? रस्ता मोकळा केला तर आंदोलनाची तीव्रता कमी होईल असं आंदोलनकर्त्यांना वाटतंय का? या सगळ्या सवालांवर चर्चा करायची आणि त्यासाठी आता माझ्या सोबत आहेत भाजपचे नेते संदीप गिड्डे पाटील. संदीपजी नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत. हेमलता ताई नमस्कार. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदीजी या चर्चेमध्ये आहेत. सुनीलजी आपलंही पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत चर्चेत सहभागी झालेत. हनुमंतजी आपलंही स्वागत. नमस्कार. कृषी पत्रकार संदीप भुजबळ आपल्या सोबत आहेत. संदीप स्वागत. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव या चर्चेमध्ये सहभागी झालेत. सूर्यभानजी आपलंही स्वागत. नमस्कार. बर सूर्यभानजी, पहिला प्रश्न मला तुम्हालाच विचारावा लागेल कारण या संपूर्ण आंदोलनामध्ये तुमची सुद्धा शेतकरी संघटना सहभागी आहे. तुमचे नेते सुद्धा तिथे वारंवार दिसत आहेत, माध्यमांशी बोलतायत. मागणी रास्तच आहे. जर शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी असेल तर त्यांनी ती कर्जमाफीची मागणी करणं ह्यात काहीही गैर नाहीये. पण ज्या पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे, ज्यामध्ये काही तास गाड्या थांबलेल्या आहेत, अनेक वाहन चालकांचे प्रचंड हाल झालेले आहेत आणि हायकोर्टानं याची स्वतःहून दखल घेतल्यानंतर सुद्धा रस्ता मोकळा करायला लगेच होकार दिला गेला नाही. आंदोलनाची ही दिशा तुम्हाला योग्य वाटतेय का? जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सर्वांना पहिला नमस्कार करतो. तुम्ही म्हटला की आंदोलनाची दिशा योग्य वाटते का, तर मला फक्त या न्याय व्यवस्थेला देखील हा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस हजारो शेतकरी आज रस्त्यावरती बसलेत, बच्चूभाऊ कडू असतील, आमचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेब असतील, ते म्हणतायत आज शेतकऱ्यांनी हे जी काही आक्रोश मांडायचा प्रयत्न केलाय त्यावेळेस तात्काळ जर न्यायपालिकेला याची दखल घ्यावीशी वाटते. तर आतापर्यंत ही न्यायपालिका होते कुठं? आज पक्षांचे एवढे फोडाफोडी चालू आहे, सगळं राजकीय प्रदूषण त्या ठिकाणी चालू आहे, त्यावेळेस मात्र आपल्या न्यायव्यवस्थेला वेळ मिळाला नाही. आमची या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, पण हा शेतकऱ्यांचा त्रागा देखील कुठंतरी या सरकारनं, या प्रस्थापितांनी समजून घ्यावा. म्हणून हा आगतिकतेतनं चाललेला मोर्चा आहे मॅडम. आणि मला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे नेते त्या ठिकाणी आहेत, सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस एखादी कुठलीही घटना शेतकऱ्याच्या जीवावर बेतते, आज महापुरानं, आसमानी सुलतानी संकटांनी शेतकरी वेढलेला आहे, मग जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आज इतके दिवस झाले पण या सरकारला वेळ मिळाला नाही त्याला शेतकऱ्याला जवळ घ्यावं, आपलंसं करावं, त्याच्या काय दुःख आहे, काय वेदना आहे हे मात्र मुंबईमध्ये मंत्रालयातनं बसून म्हणतायत की आम्ही तर सगळ्या आंदोलनकर्त्यांना बोलवले पण बैठकीला यायला ते तयार नाही. कोण आहे तुम्ही? या देशामध्ये इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया म्हणणाऱ्या अहंकार असणाऱ्या नेतृत्वाला देखील जयप्रकाश नारायण सारख्या सर्वसामान्य नेत्यानं खाली घेतलं ना. दो राह समय के रथ का घर घर नाच सुनो, सिंहासन खाली करो की जनता आती है. मग एवढी मस्ती, एवढं मस्तवालपणे बोलणं या सरकारला शोभत नाही. याच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं 7/12 कोरा 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 करू, परंतु आज देखील 7/12 कुठलाही कोरा केलेला नाही. आणि जय महाराष्ट्राच्या माध्यमातून माझ्या आपणा सगळ्यांना विनंती आहे की कृपया कर्जमाफी हा शब्द न उच्चारता त्याला कर्जमुक्ती असं म्हणावं, कारण आमच्या शेतकऱ्यानं शेती केली म्हणून कुठलं पाप केलं नाही. माझा बाप दिवसभर रात्रभर त्या शेतामध्ये स्वतःचा घाम गाळतो, तेव्हा कुठंतरी या प्रस्थापितांना, या बंगल्यामध्ये बसणाऱ्या लोकांना 2 वेळचे घास मिळत आहेत. आणि म्हणून कुठंतरी या बळीराजाविषयी, या अन्नदात्याविषयी कृतज्ञतेची भावना या शेतकऱ्यानं मनामध्ये घ्यावी. अन्यथा नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये यायला वेळ लागणार नाही आणि ती आगतिकता सरकार कुठंतरी अपयशी ठरते असं मला सांगायचंय. नाही, तुमचं या सगळ्याबद्दल काहीही दुमत नाही. मी पुन्हा एकदा सांगतेय, तुम्ही कर्जमाफी म्हणा, कर्जमुक्ती म्हणा, त्यालाही काही हरकत नाहीये. प्रश्न असा आहे की 15-16 तासांपेक्षा जास्त काळ, काही गाड्या तर 24-24 तास रस्त्यावर उभ्या राहिल्या, प्रचंड हाल झाले लोकांचे. वाहनांमधली इंधनं संपली, खायला प्यायला काही नव्हतं. ज्या गाड्या लांबच्या पल्ल्यांच्या होत्या, दुसऱ्या राज्यांमध्ये जाणारे ट्रक ड्रायव्हर्स होते, त्यांचे प्रचंड हाल झाले. महाराष्ट्रातला शेतकरी इतरांचे हाल का करेल आपल्या आंदोलनासाठी, आपल्या मागणीसाठी? बरोबर आहे मॅडम. आज काही तासांसाठी ही व्यवस्था जर रखडली तर एवढा त्रास आपल्या जनतेला होतोय,
परंतु आज कितीतरी दिवस झाले हा शेतकरी फार रसातळाला जायची वेळ आलेली आहे. आज सोयाबीन कापूस कुजायला लागलेला आहे, बटाटा नासायला लागलेला आहे, ऊसाचा भाव न ठरवता कारखानदार ऊस घेऊन जायला लागले, 2-2 वर्ष त्याचे पैसे मिळत नाहीत. आज दिवाळी शेतकरी का अंधारात घालवली दिवाळी शेतकऱ्यांची. मग या सगळ्या गोष्टी त्या सहकार मंत्र्यांना विचारा ना बाबासाहेब पण देशमुखांना. त्याच्यासाठी लाजा वाटल्या मंत्र्यांना पाहिजे त्यांना. जबाबदार धरा, मंत्र्यांच्या घरासमोर करा. सर्वसामान्य नागरिक तर तुम्हाला हा त्रास देत नाहीयेत. ते त्या सर्वसामान्य नागरिक जे तिथे अडकले होते त्यातले पण अनेक शेतकरीच असतील, त्यांनी तर हा त्रास दिलेला नाहीये. त्यांना तर असं वाटत नाहीये ना की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू नये. त्रास थोडी नेत्यांना झाला, याचा काही त्रास नेत्यांना होत नाही, तो सामान्य जनतेला होतोय. अगदी बरोबर आहे, पण ही उद्रेकाची पहिली पायरी आहे मॅडम. आजच पाहताय तुम्ही 2 दिवसापूर्वी तहसीलदारांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. आणि जर सरकारनं आमची भूमिका जर आहे ती रास्त भूमिका मान्य नाही केली तर उद्या त्यांच्याही घरावर आम्हाला चाल करून जायला मागे पुढे आम्ही बघणार नाही. कारण या देशाचे पोषण करते आम्ही आहोत. या देशात शेतकरी आहे म्हणून सगळी जनता आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी आहे का नाही हा प्रश्न खरा तर आज आमच्यासारख्या तरुणांच्या मनामध्ये निर्माण होतोय. परंतु जोपर्यंत शेतकरी त्याचा संयमाचा अंत पाहू नये हे मात्र या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती मी करतो. ठीक आहे, नाही बरोबर आहे. सरकारनं आमचा अंत पाहू नये. मागण्या तुमच्या रास्त आहेत, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाहीये. संदीप गिड्डे पाटीलजी, काय झालंय? म्हणजे एक तर ते कर्जमाफीचं आश्वासन दिले, ते काय आता पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली जाते. वारंवार एवढंच सांगितलं जातं की योग्य वेळ आली की कर्जमाफी करू. शेतकरी सांगतात हीच योग्य वेळ आहे, आम्हाला कर्जमाफी द्या. ती कर्जमाफी काही होत नाही. पण जेव्हा अशी आंदोलनं उभी राहतात त्यावेळेस त्या आंदोलनांना 3-3 दिवस लोकांचे हाल होईपर्यंत सरकारला त्यांच्याशी चर्चा करावीशी वाटत नाही का? त्यासाठी नागपूर आणि मुंबई हे घोळ का घालावे लागतायत? पहिला मुद्दा असा आहे की मला असं वाटतंय की आजच्या पॅनलवरती काँग्रेस असेल, उभाटाचे नेते असतील, कृषी पत्रकार असतील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस सूर्यभानजी असतील, तर मला असं वाटतं की या सर्वांची भूमिका एकदम एकत्रितपणे सूर्यभान यांनी मांडली आणि व्यवस्थितपणे मांडली. फक्त मुद्दा एवढाच आहे की कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं कधीही नकार घंटा दाखवलेली नाही. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, सहकार मंत्री असतील, याच्यापैकी कुणीही म्हटलेलं नाही की कर्जमाफी होणार नाही. मला आपल्या समोर काही आकडेवारी सादर करायची आहे. एकूण राज्यामध्ये 1,68,00,000 इतकी शेतकऱ्यांची संख्या आहे, एवढे खातेदार आहेत. आसमानी संकट जे आलं ते 1,68,00,000 शेतकऱ्यांच्या वरती आलं. आज जो मुद्दा चाललेला आहे, जे कर्जमाफी करण्याच्या संदर्भामध्ये, कर्जमाफी काय चालू कर्ज तर माफ करण्याच्या संदर्भामध्ये कोणी बोलत नाही, जे थकीत आहे त्याच्याबद्दलच बोललं जात आहे. मला हे सांगायचं आहे की या आर्थिक वर्षामध्ये, गेल्या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः 54 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचं उद्दिष्ट होतं. त्यापैकी 35 लाख शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेलं आहे. पैकी 9 लाख शेतकरी जे आहेत ते थकबाकीदार आहेत. आज आसमानी संकट जे आलंय ते 1,68,00,000 शेतकऱ्यांच्या वरती आलंय आणि आपला लढा जो चालू आहे तो 9 लाख शेतकऱ्यांसाठी आहे. सरकारने 1,68,00,000 शेतकऱ्यांचा विचार करावा, त्याच्यासोबत 9 लाख शेतकऱ्यांचा देखील विचार केला जाणारच आहे. त्याच्यातल्या खरोखर ज्यांचे नुकसान झालं, जे कर्ज फेडू शकलेले नाही आहेत, असे शेतकरी साधारणतः 2 ते 3 लाख आहेत. त्यांच्या संदर्भामध्ये योग्य तो दिलासा जो आहे तो त्यांना लवकरात लवकर मिळणार आहे. दुसरं मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की याच राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी 24 तास त्यांची जी काही चर्चेची द्वारं आहेत ती उघडी आहेत. चर्चेसाठी त्या ठिकाणी जर निमंत्रण असताना, आपण कधीही चर्चेला त्या ठिकाणी या म्हणून सांगितलेलं असताना वेगळं आंदोलन करण्याची गरज काय आहे? लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. ते योग्य पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं केलं जावं, त्याच्याबद्दल कुणाचीच ना नाही. 1942च्या चले जाव चळवळीमध्ये मी तुम्हाला सांगतो, महात्मा गांधींनी ज्यावेळेला आंदोलन केलेलं होतं त्यावेळेला फक्त एक पोलीस चौकी जाळल्यानंतर त्यांनी चले जाव चळवळ जी आहे ते आंदोलन त्या ठिकाणी मागं घेतलं. का मागं घेतलं? तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला त्यांनी सांगितलं हा देश अहिंसेच्याच तत्वावरती आणि महात्मा गांधीजींच्याच तत्वावरती त्या ठिकाणी जर चालायचं असेल, अहिंसेच्या तत्वावरती मला चालणार आहे, कुठल्याही प्रकारची हिंसा ही मला त्या ठिकाणी सहन होणार नाही. मात्र दुसरीकडे आज आपण पाहतोय सूर्यभानजीच्या पण वक्तव्यात आलं की आम्ही कलेक्टरची गाडी फोडणार, आम्ही मंत्र्याच्या दारात जाणार, आम्ही अराजकता त्या ठिकाणी बच्चू भाऊंचं पण मागणी रास्त आहे. मागणीच्या बद्दल कुणाचं दुमत नाही. मी पण भाजपचा एक पदाधिकारी म्हणून सांगतोय कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. परंतु त्या ठिकाणी मी रेल्वे रोकोच करणार, त्या ठिकाणी मी भारत बंद करणार,
मला सांगा, भारत बंद करत असताना कर्नाटकमध्ये का मागणी होत नाहीये कर्जमाफीच्या संदर्भात? मध्य प्रदेशमध्ये का मागणी होत नाहीये? तेलंगणामध्ये का मागणी होत नाहीये? तामिळनाडूमध्ये का मागणी होत नाही? जिथं डाव्यांचं सरकार आहे त्या केरळमध्ये का कर्जमाफीच्या संदर्भात मागणी होत नाहीये? मग महाराष्ट्रातल्या टोटल 1,68,00,000 शेतकऱ्यांच्या पैकी 9 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत आणि 1,68,00,000 शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा सामना करावा लागत असताना सरकार त्यांच्यासाठी सध्याला काम करण्यामध्ये थोडंसं, नक्कीच त्यांना पण दिलासा आहे, परंतु आज नुकसान भरपाई आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, आता खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू झाली पाहिजेत. एकतर संदीपजी, बाकीच्या मुद्द्यांकडे येते, पण तुम्ही हे 2-3 मुद्दे जे मांडलेले आहेत त्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल आणि त्यासाठी मी हनुमंत पवारांकडे जाते. हनुमंत पवार, जी आकडेवारी संदीप गिड्डे पाटलांनी दिलेली आहे, म्हणणं आहे त्यांचं 54 लाख शेतकऱ्यांना गेल्या वर्षी कर्ज द्यायचं होतं, त्यापैकी 35 लाख शेतकऱ्यांना मिळालं, 9 लाख शेतकऱ्यांना ते अजून फेडता आलेलं नाहीये, त्यांना काही अडचणी आलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मागितली जाते, जेव्हा की 1,68,00,000 शेतकरी आहेत ज्यांच्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे, ज्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. म्हणजे त्यांनी जी मागणी केलेली आहे कर्जमाफीची त्यावर सवाल उपस्थित केलाय. हा पहिला. दुसरा सवाल आहे त्यांचा की भाजप शासित असतील, काँग्रेस शासित असतील किंवा डावे शासित असतील त्या इतर राज्यांमध्ये कर्जमाफीची मागणी होत नाहीये, महाराष्ट्रामध्येच का होतीये? मी संदीप गिड्डे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी कर्जमाफीच्या मागणीला विरोध करण्याच्या अनुषंगानं एक छुप सत्य त्यांनी सांगितलं महाराष्ट्रासमोर. 1,68,00,000 खातेदारापैकी 54 लाखाला पीक कर्ज द्यायचं होतं, पैकी 9-10 लाख लोकांनाच कर्ज देऊ शकलो आपण. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि महाराष्ट्रातल्या 35 लाखांना देऊ शकलो, 9 लाखांचं थकीत आहे. अपयशी 1,68,00,000 पैकी 54 लाखाला देऊ शकलो असं तुम्ही म्हणताय. नाही, एक सेकंड पवार साहेब फक्त एक सेकंड द्या मला, मी पुन्हा आकडेवारी वाचून दाखवते. त्यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षी 54 लाख शेतकऱ्यांना कर्ज देण्याचं उद्दिष्ट होतं, ते उद्दिष्ट पूर्ण झालं फक्त 35 लाख शेतकऱ्यांसाठी. 35 लाख शेतकऱ्यांना कर्ज दिलं गेलं, 9 लाख शेतकरी कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीयेत, त्यांना कर्जमाफी गरजेची असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडे अवकाळीमुळे 1,68,00,000 शेतकरी आहेत ज्यांच्यावर सध्या प्रचंड आर्थिक संकट कोसळलेलं आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मदत त्या 1,68,00,000 शेतकऱ्यांना आता करणे प्राथमिकता असायला हवं की 9 लाख शेतकऱ्यांना? कविताजी, ही शुद्ध धुळफेक आहे. 1,64,00,000पैकी 35 लाखांना आम्ही कर्ज दिलं, ही कबुली त्यांनी दिली, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि अतिवृष्टीची मदत आणि कर्जमाफी या दोन्हीमध्ये ते जे वाद लावतायत हे सबसेल धुळफेक आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज सांगितलं होतं त्यापैकी फक्त दिवाळीमध्ये 8,000 कोटी रुपये पोहोचले असं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी, मदत पुनर्वसन मंत्र्यांनी, मुख्य सचिवांनी सांगितलं आणि 11,000 कोटी रुपये पुढच्या काळात देऊ असं. मग मुख्यमंत्र्यांनी प्रेस घेऊन आम्ही दिवाळीपर्यंत देऊ असं म्हणले होते, हे खोटं ठरलं. पीक कर्ज वाटप करून सगळ्या शेतकऱ्यांना म्हणले होते, हे खोटं ठरलं. आणि आता तुम्ही कर्जमाफी आणि अतिवृष्टीचा संबंध जोडताय. अतिवृष्टी येण्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर जो तुम्ही उत्पादन खर्चासाठी जीएसटी बसवला होता, खतांवर बसवला होता, अवजारांवर बसवला होता, औषधांवर बसवला होता, बियाणांवर बसवला होता, कांद्याची निर्यात बंदी लागली होती, कापूस तुम्ही आयात केला होता आणि इथल्या कापसाचे भाव मोडले होते, सोयाबीन तुम्ही 2,500 आणि 3,000 घेत होते, म्हणून इथला शेतकरी कर्जबाजारी झाला होता. चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढले. आणि आज फडणवीस साहेब पुण्यामध्ये काय म्हणले तुम्ही दाखवलं इंट्रो मध्ये सुरुवातीला, की बँकांना पैसे आम्हाला द्यायचे नाहीत. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अर्थशास्त्रामध्ये BA झालेला सुद्धा विद्यार्थी सांगेल की कर्जमाफीचे पैसे ज्यावेळेस आपण कर्जमाफी करतो त्यावेळेस बँकांना जात नसतात. शेतकऱ्यांची कर्ज जुनी नवी होतात आणि शेतकऱ्यांना रब्बीला पेरायला पैसे भेटतात. सरकारनं सांगितलं 31,000 कोटी रुपयाचा आकडा सांगताना सांगितलं की 10,000 रुपये आम्ही रब्बी पेरणीसाठी देणार आहोत. गिड्डे पाटलांना मी अभिमानानं सांगतो की तुम्ही एक शेतकरी आणून दाखवा की रब्बीसाठी 10,000 रुपये तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलं. जी जमीन खरवडून गेली त्याचे तुम्ही पंचनामे केले नाहीत. पंचनाम्यासाठी शेतकरी वाट बघतोय. रब्बीच्या पेरणीची वेळ निघून जाते, कर्जमाफी करत नाही आणि रब्बीसाठी 10,000 रुपये देतो म्हणलं ते पण तुम्ही देत नाही. अशा कोंडीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना पकडल्यानंतर तो रस्ता अडवणार. आणि तुम्ही चुकीचं उदाहरण सांगितलं गांधीजींचं. 1932ला असहकार आंदोलनामध्ये गांधीजींनी माघार घेतली होती, हिंसक आंदोलन झालं म्हणून. पण 1942ला चले जाव चळवळीमध्ये डू ऑर डाय म्हणले होते गांधीजी. डू ऑर डाय म्हणण्याची वेळ आणली. 4 महिन्यात 800 शेतकरी माझ्या मराठवाडा विदर्भामध्ये
जीव दिलेला आहे कर्जबाजारीपणाला वैतागून. आणि तुम्ही मान्य केलं ना, आश्वासन देताना म्हणलं होतं का तुम्ही असं योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू? अमित शहा साहेब बोलले होते, मोदी साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा बोलले होते. तर तुम्ही आश्वासन देताना तुम्ही मागचा पुढचा विचार करत नाही. राज्यावर कर्ज वाढवलं तुम्ही मेगा इंजिनिअरिंगला महागामध्ये कॉन्ट्रॅक्ट देऊन. शक्तीपीठसाठी हजारो कोटीचं कर्ज तुम्ही काढताय. त्या कुंभमेळ्याला तुम्ही 20,000 कोटीची मदत देताय. 37,000 कोटीचा आकडा आहे. 9 लाख असू द्या की 1 लाख असू द्या, त्याच्यामधले हजार शेतकरी मरायची वाट बघून आपण योग्य वेळ म्हणणार आहोत का? मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा मी निषेध करतो. आणि शेवटचं वाक्य सांगतो की तुम्ही आता कर्जमाफी देण्यासाठी जे आंदोलन उभं राहिलं ते एका दिवसात नाही उभं राहिलं. 3 महिने झालं बच्चू कडू फिरतायत ना, राजू शेट्टी साहेब फिरतायत, तुपकर फिरतायत, काँग्रेसचा पाठिंबा आहे, राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. या 3 महिन्यामध्ये का बैठक लावली नाही? बच्चू कडूंनी कुठं सभा घेतली, कुठं बैठक लावली? एक उपोषण केलं होतं, त्याला हेच बावनकुळे साहेब गेले होते ना, त्यांना उपोषण सोडा म्हणायला. सोडलं ना त्यांनी उपोषण, ठेवला ना मान शासनाचा, दिला ना तुम्हाला सन्मान. त्या काळात तुम्ही काय केलं? 3 महिन्यानंतर रस्ता अडवल्यानंतर न्यायालय जागं होतं. महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना माझी सन्मानानं विनंती आहे की तुम्ही सरकारचे वकील होऊ नका. शेतकरी मरताना एखादी सुमोट दाखल करून घ्या ना, आणि सरकारला एखादा आदेश काढा ना. कांदा निर्यात बंदी लागतं त्यावेळेस न्यायालयाने आदेश काढावा. अतिवृष्टीची मदत तुम्ही देत नाही, पीक विम्याचे निकष बदलतात त्यावेळेस न्यायालयाने थोडं डोळे उघडे ठेवून एखादा सुमोट टाकावा ना. आणि जनसामान्यांचं अडचण झाली, लोकांचे रस्ते अडवले, अहो इथं जीव जात आहेत. ज्या माणसाचा शेतकरी आत्महत्या झाली त्याच्या बायकोचा चेहरा एकदा बघा, आई वडिलाचा चेहरा बघा, मुलाचा चेहरा बघा. त्यावेळेस तुम्हाला पाझर फुटत नाही, पण 2 तास रस्त्यावर वाहन अडलं की पाझर फुटतो आणि जनसामान्याची अडचण वगैरे होते. तुम्ही आता कर्जमाफी करणार की नाही करणार एवढं बोला. हे सोडून फडणवीस साहेब आज पुण्यामध्ये म्हणाले की आंदोलनामध्ये हौशे घुसतील, आंदोलनामध्ये हिंसा होईल. म्हणजे पंजाब मधल्या शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये जसं नक्षलवादी ठरवलं तसं आमचं आंदोलन मोडून टाकायचं तर प्लॅनिंग नाही ना देवेंद्र फडणवीस साहेबांचं. ठीक आहे, चला, तुमचे बरेचसे मुद्दे पुढे आलेले आहेत, त्याच्यासाठी आपण संदीप गिड्डे पाटलांकडे जाऊयात. त्याआधी हेमलता पाटील. हेमलता ताई, आता सांगा, आश्वासन देताना तर मोठ्या आवाजामध्ये दिलं गेलं होतं, आता जेव्हा पूर्ण करण्याची वेळ आली, शेतकरी आश्वासन पूर्ण करा असं म्हणतात, तेव्हा काय सरकारची अडचण झाली? आता जी एक तिजोरी दिसतीये सरकारला, आता ज्या अर्थ खात्याला कळतंय की आता आपल्याला देणं शक्य नाहीये, ते आश्वासन देताना नव्हतं का कळलं? कविता, आपण बघितलं की मे महिन्यापासून आपल्याकडे पाऊस सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये मे महिन्यापासून जे पावसाने झोडपून काढलं ते आज तागायत, म्हणजे आज सुद्धा सगळीकडे पाऊस आहे. अशी महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. जवळपास 60,000 हेक्टर जमिनीवरची माती खरवडून गेली. म्हणजे खरीप असो, रब्बी असो, पीक पेरायला माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. आणि अतिशय गंभीर परिस्थिती या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. शेतकऱ्यांचं दुःख आपल्या सगळ्यांना म्हणजे बघवणं सुद्धा शक्य नाही की ज्या पद्धतीने, ज्या वातावरणातून शेतकरी गेला. आणि अशा वेळी महाराष्ट्र सरकारने तातडीने त्यांचं दुःख पुसणं गरजेचं होतं, त्यांना दिलासा देणं गरजेचं होतं. आणि सगळे एनडीआरएफचे सुद्धा सगळे निकष बाजूला ठेवून जेवढी काही तिजोरी खाली करता येईल, 32,000 कोटी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये घोषणा झाली, निर्णय झाले, तातडीने पंचनामे झाले. सर्व मंत्री बांधावरती होते आणि अतिशय सरकारने तातडीने पावलं उचलून जो काही दिलासा देता येईल तो दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारने सगळी आखणी केली. त्या पद्धतीने पैसे मंजूर केले, त्या पद्धतीने सगळे सर्वे झाले, सगळे रिपोर्ट झाले आणि त्या पद्धतीने आपण दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची सगळी पावलं उचलली गेली. ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अवकाळीची अभूतपूर्व निर्माण झाल्यानंतर बच्चू कडू साहेब असतील किंवा राजू शेट्टी असतील किंवा नवले साहेब असतील, हे सर्वच नेते, मी अतिशय प्रामाणिकपणे सांगते की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती प्रामाणिकपणे काम करणारे हे नेते आहेत. हे काही प्रसिद्धीसाठी काम करणारे नाहीयेत आणि त्या भावनेतून ते आज या ठिकाणी आंदोलन उभे राहिले. परंतु एका गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की गेल्या 4 दिवसापासून मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, बावनकुळे असतील, सीएम साहेब असतील, आमचे अजित पवार साहेब असतील, आमचे कृषी मंत्री असतील, सर्वच लोक यांच्याशी संपर्क करतायत, यांना मागणी करतायत की आपण या ठिकाणी एक सन्माननीय तोडगा काढू, आपण एक मीटिंग घेऊ. आता बघा 22 मागण्या आहेत या आंदोलनकर्त्यांच्या आणि त्या काही चुकीच्या नाही आहेत, त्या चुकीच्या आहेत असं कोणीही म्हणणार नाही. परंतु 22 मागण्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी त्या खात्याचे सचिव, त्या खात्याचे मंत्री सगळ्यांना नागपूरला जाण्यापेक्षा जर या आंदोलनामधला कुठलाही एक नेता येऊन मुंबईमध्ये चर्चा झाली असती, अक्रॉस द टेबल चर्चा झाली असती, तर पुढच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आहेत दिव्यांगाच्या प्रश्नाबद्दल आहेत,
कर्जमाफी बद्दल आहेत, त्याचप्रमाणे हमी भावाबद्दल आहेत, मत्स्य व्यवसायाबद्दल आहेत, रोजगार हमी बद्दल आहेत आणि ग्रामसेवकांना अशा अनेक मागण्या ज्या त्यांच्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील, त्याच्यावर चर्चा करायची असेल तर सन्मान्य पद्धतीने ही जर चर्चा झाली असती तर आज ज्या पद्धतीने हे आंदोलन झालं, ज्या पद्धतीने हा सगळा चक्काजाम झाला, पोलीस यंत्रणेचा आपण विचार करा की गणपतीपासून असेल, सगळे सण असतील, सगळे वार पण असतील, हेमलताताई आणि असं आहे, आलेला- हेमलताताई असं आहे की 22 मागण्यांसाठी 22 सचिव हे मला वाटते पुन्हा एकदा तपासून बघायला पाहिजे. पण ठीक आहे, आपण एक वेळ मान्य करू की 22 सचिव लागतील, 22 मंत्री लागतील, हे मान्य करू. पण जर राज्यातला एखादा महत्वाचा नेता, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी येऊन जर चर्चा केली असती तर नाही 22च्या 22 मागण्यांवर लगेच चर्चा झाली असती, मुख्य मागण्यांवर चर्चा करून तोडगा काढता आला असता. पण तसं काही होताना दिसत नाहीये. महसूल मंत्री सांगतायत की आम्ही मुंबईला मीटिंग लावलेली असताना, मुख्यमंत्र्यांनी मीटिंग लावलेली असताना ते येत नाहीत, हे काही योग्य नाहीये. म्हणजे आंदोलन करते जर नागपूरमधलं आपलं आंदोलन सोडून, तिथे जमलेले हजारो शेतकरी सोडून जर मुंबईला आले नाही तर महसूल मंत्री म्हणतात ते योग्य नाहीये म्हणून. मग असं जर योग्य वाटत नसेल तर मग सरकारनं एक पाऊल मागे येऊन पुढे जायला काय हरकत होती नागपूरला? कोणीतरी सरकारमधलं मंत्री जाऊ शकलं असतं की 24-24 तास लोकांचे हाल होईपर्यंत, हायकोर्टानं सुमोटो ऍक्शन घेऊन निर्देश काढेपर्यंत सरकार काय वाट बघत होतं का की होऊ देत लोकांचे हाल, मग बघू आपण चर्चा करण्याचं? एवढे तास झाल्यानंतर सरकारला चर्चा करण्यासाठी साधं पोहोचता येत नाहीये आणि त्याचंही खापर आपण आंदोलनकर्त्यांवर फोडणार की तुम्ही मुंबईला येत नाही म्हणून. कविता, गेले 4 दिवसापासून सरकारमधले सगळे मंत्री, ह्या महत्वाचे मंत्री यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी आंदोलनकर्त्यांनी वेगळ्या मागण्या सोडल्या. सरकारच्या सर्व मंत्र्यांची तिथे जाऊन चर्चा करण्याची तयारी होती, परंतु कधी फोन लागत नाही, कधी ते बोलायला उपलब्ध नाही, कधी म्हणतात की आम्ही आपल्याला नंतर कळू. अशा ह्या सगळ्या गोंधळामध्ये, मिसकम्युनिकेशन मध्ये हा सगळा प्रकार म्हणजे घडलेला तुमचं असं म्हणणं आहे आणि सरकारचे मंत्री तिथे जायला तयार होते पण त्या आंदोलकांकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही का? सूर्यभानजी, तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देता येत नाही जर सरकारचे मंत्री येत होते तर? आता हे जी काही चर्चा चालली आहे त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. मगाशी हनुमंतजींनी सांगितल्याप्रमाणे गेले 3 ते 4 महिने या महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब असतील, बच्चूभाऊ असतील, यांनी अतिशय तळागाळामध्ये जाऊन, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अतिशय तळमळीनं शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि या सर्व शेतकऱ्यांच्या सगळ्या काही अडचणी असतील ह्या प्रस्थापितांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आता यांना या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नाहीत. जे फडणवीस साहेब मराठवाड्यात येऊन म्हटले होते कोरा 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 करू 7-12, त्यांना एका शेतकऱ्यानं सर्वसामान्य प्रश्न विचारला की फडणवीस साहेब का नाही केला तुम्ही 7-12 कोरा? तर त्यावेळेस साहेब म्हणतायत की राजकारण करू नका. मग आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना वाटतंय की फक्त इलेक्शन आलं की लाडकी बहीण करायची, छोटी मोठी प्रलोभनं द्यायची आणि तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही झटकून टाकायच्या. हे किती दिवस चालणार आहे? बरं, हा तुमचा मुद्दा रास्त आहे, पण त्याच्या पुढे जाऊन मला सांगा की गेल्या 2 दिवसांमध्ये सरकारकडनं कुणी मंत्री चर्चेसाठी येत होतं त्यावेळेस तुम्ही नकार दिलात का? तुम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद का नाही दिला? अजिबात असं काही झालेलं नाही. ते सांगितलं असेल तर ते साफ चुकीचं आहे. मला हेच म्हणायचं आहे, हे मुख्यमंत्री म्हणजे काय ताम्रपत्र घेऊन आले नाहीत ना? यात सर्वसामान्य शेतकऱ्यांनी त्यांना विश्वस्त बनवले 5 वर्षासाठी. मग काय फरक पडत होता फडणवीस साहेबांना तिथं शेतकऱ्यांच्या मध्ये येऊन चर्चा करायला? कशाची भीती वाटते त्यांना? तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हणताय, अर्बन नक्सलाइट म्हणताय. गडचिरोलीला कार्यक्रम घेतला, काही नक्षलवाद्यांचा तुम्ही सरेंडर करून घेतलं, मोठे फोटो सेशन केले. अभिनंदन आहे फडणवीस साहेब तुमचं. पण उद्या हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा हातामध्ये जर बंदूक घेऊन रस्त्यावर आला तर तुम्ही जबाबदार असाल ना त्याला. कारण अजितदादा म्हणतायत पैशाचं सोंग करता येत नाही, फडणवीस साहेब म्हणतायत 7-12 कोरा कोरा करू. सहकार मंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत ना, ते म्हणतायत आम्ही तर निवडून येण्यासाठी आश्वासन दिलं होतं. कशावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा. पाशा पटेल म्हणतायत की नैसर्गिक आपत्ती येतच राहणार, तुम्ही त्याचं सवय लावली पाहिजे. लोणीकर म्हणतायत तुमच्या अंगावरले दिलेले कपडे आम्ही दिले, तुमच्या बायका पोरांच्या चपला आम्ही दिल्यात. ही मस्ती येते कुठून यांना? हा माझा प्रश्न आहे.
बर, तुमच्या सवालांचं उत्तर विचारायला आपण संदीपजींकडे जाऊया, पण त्या अगोदर सुनील मोदीजी, आता ते रागावतील माझ्यावर, मी बराच वेळ त्यांच्याकडे गेली नाही, चर्चा अर्धी संपली तरी. सुनीलजी, अपेक्षा आहे मला की नाही रागवणार तुम्ही माझ्यावर म्हणून. बरं, आता मला एक सांगा की हे सगळं आपण चित्र बघितलं, मगापासूनची ही सगळी चर्चा ऐकली. आता प्रश्न असा आहे शेतकऱ्यांसाठी की त्यांनी जे मागितलंय ते त्यांना अगोदर जे आश्वासन दिलं त्याच्यानुसारच शेतकरी मागतात. आता जे घोळ घातला जातोय तो हा की कर्जमाफी आधी द्यायची की शेतकऱ्यांना मदत आधी द्यायची. मगाशी हनुमंत पवारांनी सांगितलं की या दोन्हीचा काही संबंध नाहीये, पण जर सरकारचं असं म्हणणं असेल की आम्हाला मदत आधी देणं शक्य आहे आणि मग ती मदत दिल्यानंतर लागलीच कर्जमाफी करणं शक्य होणार आहे का? कविताजी नमस्कार. मला दोन मुद्दे महत्वाचे मांडायचे. एक तर मगाशी भाजपच्या प्रवक्त्यांनी दिलेली आकडेवारी ही अत्यंत चुकीची आहे. त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. फक्त पिकाला दिलेल्या कर्जमाफीचा मुद्दा नाही आहे, 7/12 कोरा करणे हा विषय आहे. आणि नॅशनल लोन ऍग्रिकल्चर जे वर्षाला बुलेट प्रसिद्ध होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 1,12,00,000 शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे. मग ते इरिगेशनचं असेल, ते कंपाऊंडचं असेल, ते डेव्हलपमेंटचं असेल, जे वेगवेगळ्या कारणांसाठी शेतीसाठी घेतात, गायी म्हशीसाठी असते अधिकृत, त्या सगळ्यांची कर्ज त्या 7/12 अवतावर नोंदवली जातात आणि ती संपूर्ण कर्जाची थकबाकी 1,12,00,000 आसपास लोकांची आहे. आणि हे देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शन मध्ये असं सांगितलं होतं किंवा अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही 7/12 कोरा करू. मी फक्त आठवण करून देऊ इच्छितो, उद्धव ठाकरेंनी जी कर्जमाफी केली होती ती ते मुख्यमंत्री असताना 68 लाख लोकांचे त्यांनी कर्ज उतारे नील केलेले होते. आणखीन 10-15 हजार लोकांचे जे लाखाचे राहिले होते ते शिंदेनी केले असा त्यातला आकडेवारीचा अंदाज आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी कविताजी मला एक नवीन मुद्दा मांडायचा आहे, तो फार महत्वाचा असं मला वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये जे आम्ही वचनपत्र काढतो आणि त्याच्यामध्ये जे आश्वासनं देतो आणि त्या आश्वासनाला मतदार भुलतात आणि मतदान करतात आणि 5 वर्ष त्यांच्या पदरात पडत नाही. मला असं वाटतं की नॅशनल लेवलवर एक कायदा करण्याची आवश्यकता आहे. ज्या पक्षांनी ही आश्वासनं दिली आहे त्यांनी जर पूर्ण केली नाही तर त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू राहिलं पाहिजे अशा. कारण का मी बिहार बघतोय, युपी, सर्वच पक्ष, मी माझ्या पक्षासहित सगळ्यांना सांगतोय की जी पक्षांनी आश्वासनं दिलेली आहेत ती जर सत्तेत आली आणि जर ती पुरी करू शकली नाही, जर खोटी आश्वासनं दिली असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं प्रोसिजर केलं पाहिजे असं माझं मत आहे. मी आणखीन एक मुद्दा आपल्या समोर मांडतो. शेतकऱ्यांचं कर्ज आणि शेतकऱ्यांना आलेलं नुकसान भरपाई हे दोन्ही विषय वेगळे आहेत. दोन्ही विषय ऍब्सोल्युटली वेगळे आहेत. कर्ज जे आसमानी संकट आलेलं आहे ते येणाऱ्या पिकातनं जे उत्पन्न मिळत होतं त्याचं नुकसान आहे. आणि कर्ज मुक्त किंवा कर्ज माफी जे काही शब्द वापरायचे ते वर्षानुवर्ष जे कर्ज काढतात ते कर्ज पिकातनं फेडता येत नाही, त्यांना आलेल्या मूल्यातनं फेडता येत नाही म्हणून थकीत झालेलं असतं. ते कोरं जर झालं तर त्यांच्या नवीन डेव्हलपमेंटला नवीन कर्ज मिळू शकतं, शेतीला नवीन आधुनिकीकरण करता येऊ शकतं, नवीन प्रकारची पीक करता येते. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की गफलत करू नका. कर्जमाफी हा विषय वेगळा आहे आणि कर्ज तुमचं आसमानी संकटचा विषय वेगळा आहे, नुकसान भरपाईचा विषय वेगळा आहे. त्यामुळे त्या दोन्हीची गल्लत करू नये अशी तुमची मागणी आहे आणि असं तुमचा विचार आहे. आणि मगाशी हनुमंत पवारांनी पण तीच भूमिका मांडलेली आहे. संदीपजी, काय वाटतं हे सगळं बघून, म्हणजे कर्जमुक्ती मिळेल का शेतकऱ्यांना? गेले अनेक दिवस अनेक आंदोलनं आपण बघितली, अनेक चर्चा सुद्धा बघतोय. कर्जमुक्तीच्या दिशेनं राज्य सरकार जाताना दिसतंय का? कर्ज म्हणजे 7/12 कोरा उतारा, 7/12 कोरा करणे हा मुद्दा आहे. फक्त त्यांना विचारा 7/12 कोरा करतील. त्यांना विचारते संदीपजींना, पण मी आता ज्या संदीपजींना विचारले ते संदीप भुजबळ आहेत. भाजपच्या संदीपजींकडे नंतर येते मी, सॉरी दोन्ही संदीप आहेत. 1 मिनिट, गिटे पाटील येते मी तुमच्याकडे, आधी संदीप भुजबळांशी बोलूयात. संदीप. कविताजी, आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी एक आकडेवारी समोर आली होती की महाराष्ट्रातला शेतकरी देशामध्ये सर्वाधिक कर्जबाजारी आहे आणि महाराष्ट्रातला शेतकरी सर्वाधिक आत्महत्या करतोय. या दोन आकडेवारीचा
या सगळ्या घडामोडींची कुठेतरी खोल संबंध आहे. निश्चित. आणि गेल्या वर्षी महाराष्ट्रातलं जे सरकार महायुतीचं प्रचार करत होतं त्यावेळेला त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये असं म्हटलं होतं की आम्ही सत्तेत आल्यावर कर्जमाफी करू. इथून खऱ्या या कर्जमाफीच्या मागणीची सुरुवात झालेली आहे. बरोबर. ही मागणी गेल्या वर्षभरापासून नुसती रेटली जात होती पण तिला तीव्रता येत नव्हती. गेल्या महिन्यात जेव्हा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, महाराष्ट्रातलं अभूतपूर्व नुकसान झालं शेतीचं, त्यावेळेला ह्या मागणीनं जोर पकडला. आणि ज्या वेळेस कापसाची मागच्या आता डिसेंबर पर्यंत निर्यात खुली केलेली आहे केंद्र सरकारनं, कापसाचे भाव पडलेले आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर पडलेले असताना राज्य सरकार केंद्र सरकार सोयाबीनच्या खरेदीसाठी कुठलं पाऊल उचलताना दिसत नाहीये. त्यावेळेला आणि गेल्या वर्षभरापासून कांद्यासारखं जे पीक आहे त्या कांद्याच्या पिकाचं शेतकऱ्यांचं वर्षभर नुकसान झालेलं आहे. ही 3-4 पिकं ज्या वेळेला अभूतपूर्व नुकसानीमध्ये आहेत, कडधान्याचा शेतकरी नुकसानीमध्ये आहे, हे 4-5 शेतकरी जेव्हा प्रचंड संकटात आर्थिक संकटात आले तेव्हा कुठेतरी शेतकऱ्यांनी जोर लावला. तेव्हा कुठे सगळे शेतकरी नेते सुद्धा मतभेद विसरून एक झाले आणि ही कर्जमाफीची मागणी आहे की आता नागपूरच्या दरवाज्यात जाऊन टेपलेली आहे. शेतकऱ्यांनी काय जाणीवपूर्वक केलेलं आहे असं मला वाटत नाही, पण शहरातल्या नागरिकांना, शहरी लोकांना ज्यांना हे शेतकरी अन्न पुरवतात त्यांना कुठेतरी जाणीव व्हावी की तुमचा अन्नदाता संकटात आहे म्हणून ते जाऊन तिथं बसलेले आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे आणि मला असं वाटतं की शेतकरी शांततेच्या मार्गानेच आंदोलन करतील. पण राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, दोन्ही पक्षांनी समजून घ्यायला पाहिजे. संदीप गिड्डे पाटलांना माझं आव्हान आहे की त्यांनी जी काही माहिती दिली ती जरा तपासून बघावी. आत्महत्यांमध्ये आणि कर्जामध्ये महाराष्ट्रात देशात नंबर 1 आहे. त्याबाबत आपण का बोलत नाही? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय या अतिवृष्टीमध्ये. ते केरळ आणि तामिळनाडूमध्ये झालेलं नाही नुकसान, कर्नाटकात एवढं नुकसान झालेलं नाहीये, आंध्र प्रदेशात तितकं नुकसान झालेलं नाहीये. म्हणून हा शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्याचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. जेवढ्या लवकर सरकारला समजेल तेवढ्या लवकर याच्यावर कदाचित उत्तर काढणं शक्य होईल. संदीप गिड्डे पाटलांकडे जाऊयात. संदीपजी, मगाशी जे तुम्ही गृहीतक मांडलं आणि त्या गृहीतकाच्या समर्थनासाठी जी आकडेवारी दिलीत त्या सगळ्याची चिरफाड झालेली आहे. मुळात शेतकऱ्यांना दिलेली नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांची मागणी असलेली कर्जमुक्तीची मागणी या दोन्हीचा एकमेकांशी संबंध लावू नका असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, जी आकडेवारी तुम्ही दिलेली आहे ती आकडेवारी फक्त गेल्या वर्षीचं कर्ज किती दिलं गेलेलं आहे, त्यातही ते शेतीचं कर्ज किती दिलेलं आहे एवढ्यापुरतीच मर्यादित आहे. पण महाराष्ट्रातला शेतकरी जर 7-12 कोरा करा असं म्हणत असेल तर त्याची आकडेवारी प्रचंड मोठी आहे. ती जाणीवपूर्वक लपवली जाते का सरकारकडून? मी तुम्हाला करेक्शन करून देतो. मोदी साहेबांनी जी आकडेवारी मांडली 1,12,00,000 शेतकऱ्यांच्या उतार्यावरती कर्ज आहे. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जे 35 लाख शेतकऱ्यांचं आहे ते पीक कर्ज आहे. त्यांनी जे सांगितलं इरिगेशन असेल किंवा त्याच्यामध्ये कंपाऊंड असेल, त्याच्यामध्ये गोठा असेल, ह्या ज्या सगळ्या कर्जाच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या 7-12 उतार्यावरती तेव्हाच येतात ज्या वेळेला ती योजना जी आहे सबसिडी लिंक्ड असते. आणि सबसिडी जर का एखाद्या योजनेसाठी तुम्ही जर सबसिडी घेत असाल आणि त्या योजनेसाठी जर तुम्ही कर्ज काढलेलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कर्ज माफी मागू शकत नाही, कारण ऑलरेडी तुम्ही सबसिडी मधनं पण काही फंडिंग घेतलेलं असतं. त्यामुळं पहिला मुद्दा असा आहे की कंपाऊंड, इरिगेशन, विहीर ह्याच्यासाठी जे काढलेलं कर्ज आहे, जे सबसिडी लिंक्ड कर्ज आहे, याला कर्जमाफी देता येत नाही. हे कृपया त्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीच आहे. आरबीआयचा रूल आहे हे म्हणणं चुकीचं आहे. सबसिडी एखाद्याला 90% जर सबसिडी मिळाली असेल तर 100% कर्जमाफी द्यावी का? मला सांगा बघू. तुम्ही काहीतरी लॉजिकली तर म्हणून तुम्ही काही बोलणार का एखाद्या गोष्टीला? बघा मला एक सांगा, सुनीलजी त्यांचं होऊ देत, मी येते तुमच्याकडे. हा बोला. बघा कोल्ड स्टोरेज बांधलं, 7-12 उतारा कोरा करून देऊ याचा अर्थ काय सांगा मला? हे बघा एखाद्या योजनेमध्ये 90% सबसिडी आहे, 90% शेतकऱ्यांनी सबसिडी घेतलेली आहे. मग ते पहिल्यांदा कर्ज फेडलं पाहिजे का कर्जमाफी मागितली पाहिजे त्यासाठी? तेवढं मला तुम्ही सांगा. संदीपजी राग मानू नका. शरद पवारनी कर्ज माफी केलेली आहे, उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. या दोन्ही कर्ज माफी देवेंद्र फडणवीसांनी पण एकदा केलेली आहे. तेव्हा त्यांनी या सगळ्या उतारावरची जी 7-12 उतारा कोरा आहे तो सगळा क्लिअर करण्याची कर्जफेड केलेली आहे. माहिती घ्या. मला कर्जमाफी मिळालेली आहे. माफी झालेली आहे. कविताजी आपल्याकडे डेटा असेल तर तुम्ही त्यांना कृपया सांगा. पीक कर्जाच्या बाबतीमध्येच कर्जमाफी होते, इतर कर्ज जे सबसिडी लिंक्ड कर्ज आहे त्याची माफी होत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जो सूर्यभानजींनी मला सांगितलं मगाशी जे चर्चेमध्ये आलं
की चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फोन केलेला आहे. त्या ठिकाणी अमरावती आणि नागपूरचे पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी फोनवरनं चर्चा केलेली आहे. आशिष जयस्वाल साहेबांनी त्या ठिकाणी फोनवरनं चर्चा केलेली आहे. मला मगाच्या पासून पंजाबच्या आंदोलनाचा दाखला दिला गेला. पंजाबचे शेतकरी ज्यावेळेला दिल्लीच्या बॉर्डरवरती त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते, मला आपल्याला हे सांगायचं आहे, त्यावेळेला देखील त्यांनी एक शिष्टमंडळ तयार केलं होतं संयुक्त किसान मोर्चाचं. 29 जणांचं शिष्टमंडळ होतं आणि चर्चेला ते राजधानीमध्ये येत होतं, विज्ञान भवनला येत होतं आणि तिथं श्री नरेंद्र सिंग तोमर असतील, पियुष गोयल असतील, हे त्यांच्याशी चर्चा करत होत्या. टोटल 8 फेऱ्या चर्चेच्या त्या ठिकाणी झाल्या होत्या. ते सुद्धा तिथलं आंदोलन स्थळ सोडून त्या ठिकाणी येत होतं. जर तुम्ही त्या ठिकाणी पंजाबच्या शेतकऱ्यांच्या या ठिकाणी रेफरन्स देत असाल तर चर्चेला सुद्धा ते राजधानीमध्ये येत होते, विज्ञान भवनला येत होते. हे तुम्ही असं आहे की तुम्ही जे विचारताय ते जरी मान्य केलं तरी हे आता तुम्ही सांगा ना की चर्चेला नेते आंदोलकांच्या व्यासपीठावर जातात, हा पायंडा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये कुणी पाडलाय? आणि जर काही आंदोलनांच्या व्यासपीठावर नेते जात असतील तर मग इतर आंदोलकांनी शेतकऱ्यांनी ती मागणी केली तर तीच तेवढी चुकीची असं कसं म्हणता येईल? म्हणजे काय सरकार असं सिलेक्टिव्ह राहू शकतं का? ज्या वेळेला आंदोलनाचा तोडगा निघण्याची वेळ येते त्यावेळेला नेते त्या ठिकाणी जातात. म्हणजे सोय असेल तरच, म्हणजे असं आहे की अडचण असेल तर नेते जाणार नाही, असं आहे संदीपजी. अडचण असेल तर जाणार नाही, तोडगा निघणार असेल तरच जाणार. त्या ठिकाणी प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी नागपूर त्यांच्याशी चर्चा करतायत. जिल्हाधिकारी नागपूर यांनी चर्चा करतायत आता सध्याला. मुख्यमंत्री महोदय जिल्हाधिकारी नागपूर यांच्या संपर्कात आहेत आणि प्रशासनाच्या वतीने ते चर्चा करतायत. एक मिनिट, हा बोला. हेमलताताई बोला. जिल्हाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी प्रशासनाचे प्रमुख आहेत. हेमलताताई बोला. एक मिनिट संदीपजी, हेमलताताईंना बोलू देत. हा बोला. भाजपच्या प्रवक्त्यांच्या बोलण्याचा उद्देश असा नाहीये. त्यांना स्पष्टपणे असं सांगायचंय की सरकार या आंदोलनामध्ये चांगला तोडगा काढण्याच्याच मनोभूमिकेमध्ये आहे. सरकारचे महत्वाचे मंत्री गेल्या 4 दिवसापासून आंदोलनकर्त्यांशी सर्व प्रकारची चर्चा करतायत. फक्त आंदोलनाच्या मागण्या ज्या आहेत त्या 21 मागण्या आहेत आणि ह्या मागण्यांवरती जर योग्य तोडगा काढायचा असेल तर आपल्याला मुंबईमध्ये बसून, मंत्रालयामध्ये बसून याच्यावरती चर्चा करावी लागेल. आणि सरकार सकारात्मक आहे. उगीच तिथे जाऊन काहीतरी आश्वासन द्यायचं आणि परत आंदोलन गुंडाळायचं अशी सरकारची अजिबात भूमिका नाहीये आणि सरकार त्या भूमिकेमध्ये नाही. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती अतिशय गंभीर आहे आणि जो काही कर्जमुक्तीचा विषय आहे त्या संदर्भामध्ये कमिटी स्थापन झाली आहे, त्याच्यावरती सर्व प्रकारचा सर्वे चालू आहे आणि सरकार अतिशय गांभीर्याने या विषयाकडे बघतंय. ठीक आहे, फक्त हेमलताताई असं आहे की सरकार गांभीर्यानं बघतंय, परिस्थितीवर लक्ष ठेवू नये, पण सरकार फक्त आंदोलन स्थळापर्यंत पोहोचत नाहीये. कारण सरकारला असं वाटतंय की चर्चा खूप मोठ्या पातळीवर व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मंत्रालयच गाठावं लागणार आहे म्हणून. हनुमंतजी. कविताजी संपर्कात आहेत. अमान्य कुठे करतोय, पण त्यातनं चर्चा झालेली नाही ना, फक्त दूरध्वनीवरच चर्चा होतीये, प्रत्यक्षात चर्चा झालेली नाही. ती व्हायला हवी अशीच अपेक्षा आहे. ठीक आहे, हनुमंतजी बोला. कविताजी एक जण बोलू म्हणजे संदीपजी आता हनुमंतजींना बोलू देत. तुम्हाला दिली मी संधी, त्यांनाही देऊ. येते परत. कविताजी, भाजपाचे प्रवक्ते आणि हेमलताताई दोघांना मला 3 उदाहरणं लक्षात आणून द्यायचे. 10 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र या अगोदर सुरू झाले नाही. 10 ऑक्टोबरलाच सुरू व्हायची. दिवाळीच्या अगोदर कित्येक ठिकाणी सोयाबीन यायची आणि ती घेतली जायची. आता 1 नोव्हेंबर आला तरी सोयाबीनचे खरेदी केंद्र या सरकारनं सुरू केले नाहीत आणि 25 तारखेला एक आदेश काढला, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करायचं असेल तर 3 वर्षाचा 3 कोटीचा उत्पादक कंपन्यांना दाखवावा लागेल. अडचणीच्या काळात लवकर खरेदी केंद्र सुरू करून दिलासा द्या, या सरकारनं केलं नाही. दुसरा निर्णय सांगतो, 10-26-26 नावाचं खत आहे जे महाराष्ट्रामध्ये आता रब्बीसाठी सर्वाधिक मागणी असते. एका दिवसात 200 रुपयाने त्याचे भाव वाढवले. तिसरा निर्णय सांगतो, पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आम्हाला जर त्यांनी 3 ट्रिगर बदलले नसते तर आता जास्तीत जास्त आम्हाला नुकसान भरपाई भेटली असती. या सरकारनं ते 3 ट्रिगर बदलले. म्हणजे हमीभाव खरेदी असो, पंतप्रधान पीक विम्याचे निकष असो की खताच्या किमती वाढवणं असो, अतिवृष्टीचं संकट तुम्हाला दिसतंय तर हे साधे निर्णय होते ना, हे सुद्धा फडणवीस साहेबांनी घेतले नाही. आणि हेमलताताईंनी जे सांगितलं की अतिवृष्टीची मदत दिली, पंचनामे झाले, ताई खोटा आहे. 4,000 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अकाउंटवर येऊन पडलेले होते, त्याला हात लावता येत नाही. आणि केंद्र सरकारने 1,000 कोटी रुपये दिले, तुम्ही वाटलेच 8,000 कोटी.
त्याच्यातले 6,000 कोटीतून अकाउंटला होते. मग तुम्ही दिलं काय? 31,000चा आकडा फडणवीस साहेबांनी सांगावा ना. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मकरंदाबा पाटलांनी मुख्यमंत्र्याला जाब विचारला, मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना विचारला आणि कविताजी आश्चर्य वाटेल, मुख्य सचिव म्हणले कलेक्टर सुट्टीला गेले होते म्हणून आम्ही मदत वेगात वाटू शकलो नाही. अंधेर नगरी चौपट राजा असा आहे. आमच्या शेतकऱ्याला तुम्ही पाताळात घालण्याचं षड्यंत्र नका रचू. हातात आहे तेवढं तर करा. आणि चर्चा कशाला पाहिजे? सरकार कन्व्हिन्स नाही का शेतकऱ्यांवर कर्ज आहे हे सांगायला लागला. सरकारनं आश्वासन देताना काहीतरी अभ्यास केला होता म्हणूनच म्हणलं होतं ना. आता तुम्ही जाऊन काय बोलणार आहात? कर्ज आहे की नाही याच्यावर चर्चा करायची का? तुम्हाला चर्चा पाहिजे कशाला? सरकारी आत्महत्येचे आकडे तुमच्याकडे आहेत, बँकेचे आकडे तुमच्याकडे आहेत, शेतकऱ्याचं नुकसान झालेले आकडे तुमच्याकडे आहेत. मग चर्चा करतायच कशाला? चर्चेचं गुऱ्हाळ तुम्हाला हवंय कशाला? फक्त वेळ काढूपणा काढायला? बर, चला सूर्यभानजी, आता असं आहे की तुमची मुख्य मागणी आहे कर्जमुक्तीची. तुम्ही कर्जमुक्ती शब्द वापरलात म्हणून मी कर्जमाफी हा शब्द वापरत नाहीये. तुमची मुख्य मागणी आहे कर्जमुक्तीची, पण त्याच्या जोडीला ज्या इतर सगळ्या मागण्या आहेत त्याच्यापैकी काही मागण्या खूपच महत्त्वाच्या आहेत हेही मान्य करते. पण तुमच्या मागण्यांची संख्या वाढल्यानंतर इकडे आम्हाला सचिव जास्त द्यावे लागतात असा प्रश्न येतो. त्या मागण्या जर लिमिटेड ठेवल्या असत्या किंवा तुमची मुख्य एकच मागणी ठेवली असती तर उलट सरकारकडनं ती मनवून घेणं, सरकारकडनं त्यावर जाब विचारणं हे तुम्हाला जास्त सोपं नसतं का गेलं? कविताजी, अगदी बरोबर मुद्दा मगाशी तुम्ही बोलताना मांडला की आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी आंदोलनं झाली, समाजामध्ये जातीसाठी वेगवेगळ्या धर्मासाठी आंदोलन होत असताना फक्त राजकीय स्वार्थासाठी हे नेते मंत्री जातच होते ना व्यासपीठावर. आज पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली यांचं म्हणणं एवढंच आहे. यांनी इगोचा प्रश्न केलेला आहे की आम्ही काय तुमच्याकडे येणार नाही, तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही आमच्याकडे या. या देशाचा इतिहास थोडासा या सर्व सत्ताधाऱ्यांनी पाहावा. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध जोपर्यंत राजवाड्या बाहेर पडले नव्हते त्यांना मृत्यू काय आहे, दैन्य अवस्था काय, शेतकऱ्याच्या दुःख वेदना समजल्याच नव्हत्या ना. मग यांना जर आमच्यावर रस्त्यावर येऊन आमच्या सोबत बसायला लाज वाटते मंत्र्यांना, सरकारला, तर सोडून द्या ना. आमचे नेते राजू शेट्टी साहेब खंबीर आहेत, बच्चूभाऊ खंबीर आहेत. तुम्ही खुर्च्या खाली करा. तुमची जर पात्रता नाही या महाराष्ट्राचं सरकार चालवण्याची तर द्या ना आमच्या नेत्यांना. माझ्याकडची वेळ संपत आलेली आहे त्यामुळे मला तुम्हाला खूप वेळ देता येणार नाही. अगदी शेवटची सुनीलजी तुमची प्रतिक्रिया अगदी 2-3 मिनिटात, कारण मगाशी मी तुम्हाला बोलताना थांबवलं होतं पण वेळ संपली. नाही, माझं एकच मत आहे, हा वाद नको की सबसिडी मिळाली की नाही मिळाली. तुम्ही 7-12 कोरा करणार असं जे म्हणाला होता तो कोरा करण्याचा निर्णय शासनाने लवकरात लवकर घेतला पाहिजे. जर तो कोरा केला तर नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळेल आणि आसमानी संकटातून ज्या आधुनिकीकरणाकडे शेतकरी वळतील आणि 4 गोष्टी तयार होतील आणि पुढे पीक पाणीला पैसे मिळतील असं माझं मत आहे. राजकारण द्या सोडून. ज्या पद्धतीनं जेवढं लवकर जेवढ्या पद्धतीनं जेवढं कर्ज माफ करता येईल तेवढं तरी करा. मग ते किती करता येईल, काय करता येईल याच्यावर वाद न करता तेवढं करण्याचा प्रयत्न तरी करा असं माझं सरकारला म्हणणं आहे. ठीक आहे. खरं तर असं आहे की ज्या देशातली 50% पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या शेतीवर, ज्या शेती क्षेत्रावर अवलंबून असते त्या तेवढ्या मोठ्या लोकसंख्येचा GDP मधला वाटा हा कमी असावा हेच आपल्या देशासाठी एक प्रचंड मोठं संकट आहे. गेल्या 75 वर्षामध्ये या संकटाला पूर्णपणे तोंड देणं आपल्याला जमलेलं नाहीये. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवायचं असेल तर कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही, तर त्याला अनेक अंगांनी प्रयत्न करावे लागतील. पण ते प्रयत्न होत आहेत का आणि झाले तर त्याचे सकारात्मक परिणाम होत आहेत का असे प्रश्न जर विचारले तर उत्तर नाही म्हणायला लागतंय. आणि त्या उत्तराचं उत्तर म्हणून आपल्या समोर आहे ती शेतकऱ्यांची आजची परिस्थिती. जर ही परिस्थिती बदलायची असेल तर शेतीमध्ये आमूलाग्र बदलांची गरज आहे, पण दुर्दैवानं ते होत नाहीये आणि मग शेतकऱ्यांना कर्जमाफीसारखे उपाय हे अल्टिमेट उपाय वाटू लागतायत. मुळात हीच आपल्या राज्यातल्या, आपल्या देशातल्या शेतीची शोकांतिका आहे. पण ही शोकांतिका जर दूर करायची असेल तर शेती क्षेत्राबद्दल विचार करायला हवा. तो होत नाहीये. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरती उत्तरं देऊन उत्तरं मिळणार नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांशी सर्वात पहिलं सुसंवाद ठेवायलाच हवा. दुसरं, शेतकऱ्यांच्या गरजा काय आहेत त्या शेतकऱ्यांच्या पातळीवर लक्षात घ्यायला हव्यात. सगळ्याच गोष्टी जर आपण सेंट्रलाइज पद्धतीनं करत राहिलो तर आपल्याला शेती क्षेत्राची जी आजची व्यवस्था दिसतीये त्यामध्ये लवकर सुधारणा होणार नाहीये. आणि जर शेती क्षेत्र आपल्या 50% पेक्षा जास्त लोकसंख्येला पोचत असेल तर ते क्षेत्र आपल्यासाठी प्रायोरिटी असलं पाहिजे. ही भान आपल्या राज्यकर्त्यांनी ठेवायला हवं.
जर ते भान ठेवलं नाही तर त्याचं काय होतं हे आज आपण नागपूरमध्ये बघितलं. त्याची पुनरावृत्ती राज्यामध्ये देशामध्ये होऊ नये एवढीच आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.